राजकारणाचा जो पोत आहे, आता बरेचसे युवक मला काल भेटले. वर्ध्याच्या पण बार काउन्सिलच्या प्रोग्राममध्ये खूप जणांनी हा प्रश्न विचारला, की इट इज ओन्ली पॉलिटिक्स. युपीचं इलेक्शन आणि बाकीचे निवडणुका ज्या आहेत त्याच्यावर परिणाम होऊ नये म्हणून सरकारने ही विधेयकं मागे घेतली. कारण राजकारणापलीकडे आपल्याला काही कळत नाही. पण राजकारण हा एक भाग त्याच्यातला काढला आणि संविधानिक दृष्ट्या किंवा शेतकऱ्याच्या एकंदर हिताचं आणि मागच्या सगळ्या घटनांचा आढावा जो कालच्या उत्तरात आपण घेतला, त्याच्यावरून हे इतकं सोपं नाहीये. केवळ आणि केवळ राजकारण नाही. आणि राजकारणासाठी तुम्ही म्हणत असाल तर माझं स्पष्ट मत असं आहे, की बीजेपी किंवा शासन जे सरकार आता सत्तेत आहे, त्या सरकारला जर असं वाटत असेल, की जनता एवढी खुळी आहे, की आपण आता हे विधेयक मागे घेतलं म्हणजे लगेच निवडणुका जिंकून येऊ. तर तोही मला त्यांचा तो गोड भ्रम त्यांच्या मनातला आहे असं म्हणावं लागेल. कारण पुरेसं नुकसान झालेलं आहे. 700 शेतकरी ज्या ज्या ठिकाणी प्राण गमावतात, त्या लोकांच्या त्या 700 कुटुंब जरी बघितले तर किती लोक झाले आणि त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या सगळ्या नेटवर्क बघितले तर किती लोक झाले. आज यांची वेदना काय तुम्ही विधेयक मागे घेतले म्हणजे संपणार आहे का? एक ही महत्वाची गोष्ट आहे. दुसरं असं आहे, की विधेयक पूर्णत्वाने मागे घेतले गेलेले नाही. ती प्रक्रिया अजून व्हायची आहे. त्याशिवाय एम-एस-पी मिनिमम सेल प्राइस जे आहे, ते शासनाने ठरवलं नसल्यामुळं तो कायदा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा शेतकरी संघटनांनी जो त्याच्यावर निर्धार व्यक्त केलेला आहे आणि आंदोलन आमचं मागे घेतलेलं नाही असं म्हटलेलं आहे. तर यावरून हे केवळ राजकारण असं दिसत नाही. राजकारणाच्या पलीकडे आपण बघायला पाहिजे. जो फायदा सर्वसाधारण जनतेला वाटतो, की राजकारण याच्यामध्ये आहे, पॉलिटिक्स आहे आणि आता वोट जिंकून येईल, तसं काही ते होणार नाही. पुरेसं नुकसान समाजाचं झालेलं आहे. शेतकरी प्रवर्गाचं इतकं अतोनात नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे, की जवळपास या साधारण 14 महिन्याच्या आंदोलनात एक पिढी गारद करण्याचं काम शासनाने केलं आहे आणि मला वाटत नाही, की सहजासहजी लोकं ही जखम त्यांच्या भाळी झालेली विसरतील. दुसरं महत्वाचं असं, की दुतोंडी प्रकार जो राजकारणामध्ये घुसलेला आहे आणि त्यासाठी जे सत्ताधीश किंवा सत्ताधारी पक्ष आहेत, त्या पक्षाच्या मातृसंस्था आहेत. या मातृसंस्थेचा इतिहास आणि सुरुवातीपासून तुम्ही बघितलं तर हे दुतोंडीपणाचंच लक्षण आहे. म्हणजे महाभारतातल्या द्रौपदीला विवस्त्र करण्यात आलं, तर मग पांडवांना दोष द्यायचा, की तुम्ही का तिला जुगारामध्ये लावलं? ज्यूत खेळायला तुम्ही गेलातच का? मग त्यांचं काय चुकलं? एकदा जिंकली, दासी झाली, तर मग दासीशी ते पाहिजे तसा व्यवहार करू शकतात. हे एका बाजूला बोलून झाल्यावर त्यांची तोंड थकली, की दुसऱ्या बाजूला असं बोलायचं, की स्त्रीची अब्रू काही गोष्ट आहे की नाही? आमची एवढी महान संस्कृती आहे, आम्ही सांस्कृतिक संघटन आहोत आणि भारताची ही संस्कृती आम्हाला रक्षण करायचं आहे वगैरे, वगैरे. हा जो प्रकार आहे, खरं तर धर्मतत्वामध्ये दांभिकता पेरलेली आहे. कुठेतरी अमुक एका संकल्पनेमध्ये देव आहे आणि तो आपलं ते भलं करेल आणि मग सगळं कामधंदे सोडून आम्ही त्याचंच पूजन अर्चा करण्यामध्ये आमचा वेळ घालवतो आणि नंतर पाहतो तर काही नाही याच्यातून कुठल्यातरी एका वर्गाचं आर्थिक दृष्टीनं भलं होत असतं आणि दुसरा वर्ग कफल्लक होत असतो. ही जी दांभिक मानसिकता धर्मतत्वानी आमच्या समाजामध्ये सामाजिक मानसिकतेमध्ये पेरली आहे, त्याचं एक द्योतक आहे, की एक एक बोलायचं, दुसरं दुसरं बोलायचं. मारा तो मारा, मार के तो देख अशासारखी परिस्थिती आहे आणि गिरा तो भी एक टांग ऊपर अशासारखं हे जे चालू आहे, हे काही बरोबर नाही आहे आणि युवकांनी जेव्हा याचा विचार करायचा आहे, तेव्हा युवकांनी दोन्ही बाजूची वक्तव्य बाजूला सोडून मध्यावर एक कायदेशीर भूमिका, समाजाचं किती हित आहे, वेलफेअर स्टेट हा जो कन्सेप्ट आहे केंद्र शासनाचा, राज्य शासनाचा, त्याप्रमाणे लोककल्याण याच्यामध्ये किती झालेलं आहे. दोन्ही बाजूंनी जर विचार केला, तर याच्यामध्ये लोकांचं अहितच झालेलं आहे आणि म्हणून तरुणांनी त्यांच्या मानसिकतेवर त्यांच्यामध्ये रुजलेल्या धर्म आणि दंभ ह्याच्या ज्या कल्पना आहेत त्याच्या पलीकडे दृष्टी गेली पाहिजे. आणि ती पलीकडे दृष्टी जाण्याचं म्हणजे काय? शब्द प्रामाण्य सोडून तुम्ही बुद्धी प्रामाण्याने विचार करा. जे लोक आज असं बोलतात आहे, की महान नेते देशाचे पंतप्रधान ज्यांना शेतकऱ्याची कळकळ आहे, काळजी आहे, तर त्याच बरोबरीने दुसरा प्रश्न येतो, की 14 महिने ते महान नेते आणि त्यांच्या मनातली कळकळ काय करत होती? 700 शेतकरी तुम्ही तिथं मृत्युमुखी पडेपर्यंत वाट पाहत होता. तर तुमची त्यावेळची कणव कुठे गेली होती? आणि आज जर इंटरनॅशनल दृष्टीनं तुम्ही बघितलं, तर एक रिलायन्सचा
आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सौदी अरेबिया बरोबरचा करार रद्द करण्यात आलेला आहे. हा करार तेलाच्या कंपन्या आणि बाकीच्या सगळ्या दृष्टीनं काही फूड प्रॉडक्ट्स या संबंधातही होता. अमार्को नावाची जी कंपनी आहे सौदी अरेबियाची, तो करार रद्द करण्यात आले. त्याचेही इंटरनॅशनल रिपल्केशन आहे. म्हणजे कुठेतरी भांडवलशाहीच्या भल्यासाठी तुम्ही हे शेतकरी विधेयक आणि हे कायदे आणले होते. ते कायदे एकदा शासनाने मागे घेतले म्हटल्यानंतर भारतातल्या राजकीय घडामोडीवर जे आंतरराष्ट्रीय स्तरावरून लोकांचं लक्ष असतं, त्यावरून सौदी अरेबियाने हा रिलायन्स बरोबर झालेला कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलाय. एक एक गोष्ट जेव्हा आपण बघतो तेव्हा तिथं तुमची बुद्धी तुम्हाला काय सांगते. तुम्ही कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्याची गरजच नाही हो. परिस्थितीचं भान सभोवताली आपल्या काय चाललेलं आहे, त्या परिस्थितीवरून आपल्या लक्षात येतं की नेमकेपणाने कशातलं काय आणि कोणाची वक्तव्य किती प्रमाण समजावी आणि किती त्याला किंमत द्यावी. ही वक्तव्य केवळ राजकीय राहिलेली नाहीये. याचा संबंध तुम्ही राजकारणापलीकडे तुमच्या सामाजिक मानसिकतेबरोबर जेव्हा जोडाल, तेव्हा तुम्हाला हे चित्र स्पष्ट होईल. आणि असं चित्र स्पष्ट झाल्यानंतर तुम्हाला पटलं तर ते तुम्ही घ्यायचं. किंबहुना तुम्हाला असं वाटतं की नाही, सरकारने केलंय ते फार चांगलं केलेलं आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. 14 महिन्यांनी का होईना. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. जाणते राजे म्हणाले, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हरकत नाही. तुम्ही तसाही विचार करू शकता. पण दोन्ही बाजूनी विचार झाल्यानंतर एक विवेक प्रचूर बुद्धी तुमची तुम्हाला काय सांगते, तर जे काही होत आहे, जे काही चाललेलं आहे, ते जनहिताचं, लोककल्याणाचं होत नाहीये. या ठिकाणी कुठल्यातरी मुठभर लोकांच्या कल्याणाचा, त्यांच्या संवर्धनाचा छुपा अजेंडा राबवला जातोय आणि दाखवताना मात्र दांभिकतेच्या माध्यमातून असं दाखवलं जातं की हे जनताभिमुख आहे. यालाच आपण राजकारण म्हणत असू तर देव भलं करो तुम्हा सगळ्यांचं. राजकारण हे नाहीये. राजकारण हे कुठंतरी मूल्यवर्धित असलं पाहिजे. कुठल्यातरी मूल्याधार त्याला असला पाहिजे. त्याला राजकारण म्हणतात. तेव्हा एका छोट्याशा वाक्यावरून नामदार गोखलेंच्या की राजकारणामध्ये स्पिरिच्युअलिटी असली पाहिजे, गांधीसारखा माणूस प्रभावित होऊ शकतो. तर ती राजकारणाची तत्व आणि आताचं राजकारण चाललेलं आहे, एवढ्या शीघ्र गतीने हे आमूलाग्र पद्धतीने एवढं बदललेलं आहे. याला काय सांगावं आणि काय हे करावं हे सुचत नाहीये. काही शेतकरी नेते मला काल भेटले वर्ध्याला आणि त्यांनी असं सांगितलं की ही स्वातंत्र्याची तिसरी लढाई आहे आणि शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून याला तोंड फुटलंय. तर ही स्वातंत्र्याची तिसरी लढाई होणारच. 1857चं पहिलं, 1947चं दुसरं, मग ते कंगना किंवा विक्रम गोखले काय वाटेल ते बोलू द्या. तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे, त्या पद्धतीने ते बोलत असतील. परंतु तिसरं स्वातंत्र्याचं युद्ध हे होणार आहे. बोलताना ते असं म्हणाले की अ, जेव्हा जेव्हा जगामध्ये देश स्वतंत्र झाले, त्यांनी इटली, फ्रान्स आणि अमेरिकेचं उदाहरण देताना सांगितलं की ही जी देश स्वतंत्र झाले त्याच्या साधारण 100-125 वर्षामध्ये दुसरी क्रांती, दुसरं स्वातंत्र्य युद्ध त्या ठिकाणी झालं आणि त्या दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धामध्ये खऱ्या अर्थाने देशाला सामाजिक आणि राजनैतिक असं दोन्ही प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं. पहिल्या स्वातंत्र्याच्या वेळी काय झालं, 1857ला ते तर चिरडलंच गेलं. 1947चं जर आपण स्वातंत्र्य बघितलं तर जो समाज अग्रणी होता, आजचे जे युवक आहेत त्यांनी हा विचार करावा की तुमच्या घरामध्ये तुमचे आजोबा कुठे शिक्षक होते का? तुमच्या आजोबा जर सही करता येत नसतील आणि शेतकरी होते, शेतमजूर होते, तर तो समाज किंवा तुमचा प्रवर्ग, समाजाचा घटक हा त्या ठिकाणी पुढे नव्हताच राजकीय फायदा घेण्यासाठी किंवा राजकारणाच्या पटलावर येण्यासाठी. तर त्या काळामध्ये राजकारणाच्या पटलावर कोण आला? एक जो अग्रणी समाज होता तो आला आणि जो समाज 2500 वर्ष शिक्षणापासून वंचित होता, फुल्यांच्या मेहरबानीने तो शिक्षणाकडे वळता झाला. तो समाज पुढे नव्हताच. म्हणजे ते स्वातंत्र्य काही मोजक्या समूहाने आपल्या जवळ ठेवलं आणि त्यांच्यावर एक नैतिक बंधन घटनेने लादून दिलं होतं. संविधानाच्या पारायणात आपण हे उद्धृत करून बोललंच पाहिजे की संविधानाने इथं काय महत्वाचं काम केलं. तर संविधानाने त्या सगळ्या घटकाला एक नैतिक कास आखून दिली की तुम्ही नीतिमत्तेची जाणीव ठेवून लोककल्याणकारी जनताभिमुख राजकारण करा. पण ते तसं झालेलं नाही. आणि म्हणून आता जो बहुसंख्य वाद आहे की देशातले बहुसंख्य लोक जर ओरडत असतील, विद्यार्थी आंदोलनात आहे, अंगणवाडी आंदोलनात आहे, डॉक्टर आंदोलनात आहे, शेतकरी आंदोलनात आहे, सरकारी कर्मचारी आंदोलनात आहे, एसटीचे कर्मचारी आंदोलनात आहे,
हा जो बहुसंख्य समाज आहे तो का, त्यांना काय वेळ लागलाय का, हॅज ए गॉन सायकोलॉजिकली डिफेक्टिव्ह, काय झालेलं आहे त्यांना, ते का सारखं आंदोलनाची न्यायची भाषा करतात आहे? कारण सरकारच्या नीती ह्या बहुसंख्याकांना सवलती लाभ देणाऱ्या राहिलेल्या नाहीत. बहुसंख्यांमधले जे काही वरचे थोडेसे ज्यांच्याकडे प्रस्थापित आपण म्हणू, किंवा ज्यांनी राजकीय सत्ता अर्थसत्ता आपल्या ताब्यात ठेवलेली आहे कुठल्याही माध्यमातून, बघा मग शिक्षणाच्या माध्यमातून असेल, आरोग्याच्या माध्यमातून असेल, काही विशिष्ट लोकांचीच कॉलेजेस तुम्हाला जेव्हा दिसतात तेव्हा हा प्रश्न पडतो की काही मोजक्या लोकांनी, प्रस्थापितांनी जेव्हा ही सत्ता काबीज केलेली आहे आणि म्हणून बहुसंख्यांचे या देशामध्ये हाल होत आहे, त्याच्यामध्ये शेतकरी आणि शेतमजूर हा प्रामुख्याने नोंदला जावा असा घटक आज या आंदोलनाच्या माध्यमातून समोर आलाय. आणि जोपर्यंत ह्या व्यवस्थेचे मक्तेदार बदलत नाही, व्यवस्था बदलून उपयोग नाही, व्यवस्था चालू शकते, संविधान परफेक्ट आहे, संविधानामध्ये सगळ्या प्रावधान आहेत, त्या प्रावधानाने चालू शकते, व्यवस्थेचे मक्तेदार तुम्हाला बदलले पाहिजे. आणि व्यवस्थेचे मक्तेदार जेव्हा तुम्ही बदलाल तेव्हाच इथे काहीतरी नवीन पहाट उद्या होऊ शकेल, असा जो संदर्भ आज लोक या दृष्टीने विचार करायला लागलेले आहे. मला वाटतं शेतकरी आंदोलनाची आणि सरकारने या 3 विधेयकाची माघार घेतल्याची ही सगळ्यात मोठी नादी आहे की इथे काहीतरी मोठ्या प्रमाणात समाज स्तरावर बहुसंख्याक दृष्टीने बदल होऊ घातलेला आहे. एक परिवर्तन निश्चितपणे होऊ घातलेलं आहे. ते परिवर्तन थांबवण्याचा प्रतिगामी शक्ती त्यांच्या परीने प्रयत्न करतील, तो त्यांनी करावा, करू द्या, त्याची चिंता करू नका. पण परिवर्तन ही अशी परिसीमा आहे की एकदा परिवर्तनाचं चाक फिरायला लागलं की ते प्रवर्तन होतं आणि प्रवर्तन मग तुम्हाला थांबवता येत नाही. इट बिकम्स अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि अशी कंटिन्युअस प्रोसेस या शेतकरी आंदोलनातून निर्माण होईल असे बरेचसे तज्ञ बोलतात आहे. आपण याच्यावर विचार करावा, पटलं तर हे त्या पद्धतीनं घ्यावं. इथे मला वाटतं आपण शेतकरी विधेयक आणि आंदोलन या बाबतीत विराम घ्यावा. पुढे आपण घटनेच्या 226 अनुच्छेदाकडे जेव्हा जातो तेव्हा विवक्षित प्रतिलेख काढण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार या मथळ्यावरती आपण होतो आणि तिथे येऊन आपण थांबलो होतो. या ठिकाणी 2 दिवसापूर्वी एका प्रश्नकर्त्याने एक प्रश्न विचारलाय आणि त्यांनी तो प्रश्न पॉक्सोच्या संदर्भात विचारलाय. खरं तर आज या कायद्याची खूप जास्त चर्चा व्हायला लागलेली आहे, कारण लहान मुलांचं लैंगिक शोषण ज्या भरमार पद्धतीने आज सगळ्या समाज स्तरावर चाललेलं आहे. आज त्याच्यासाठी 8 वाजता मला मोकळीक हवी होती म्हणून थोडं हे सेशन मी लवकर हे संपवणार आहे. जे NCRB आकडे जारी केलेले आहे, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे जे आकडे आहे ते चक्रावून टाकणारे आहे. अतिशय मोठ्या प्रमाणात स्त्रियांवरील आणि लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारामध्ये वाढ झालेली आहे समाजामध्ये. समाज विकृतावस्थेकडे, विकृत मानसिकतेकडे चाललाय की काय असं भयावह चित्र निर्माण झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या हायकोर्टाच्या, उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जाण्यापूर्वी आत्ताचीच हल्लीची जी एक केस आहे त्याची थोडीशी चर्चा प्रश्नकर्त्याच्या उत्तराच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आणि ती अशी आहे की नागपूरच्या मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने एक निर्णय दिला होता. त्याच्यामध्ये स्त्रीच्या अंगाला हात लावणे आणि जर कपडे घातलेली स्त्री असेल, तिच्या कपड्यावरून हात लावला असेल तर तो काही विनयभंगाचा गुन्हा होत नाही, त्याला काही पॉक्सोची कलम लागू शकत नाही. त्याच्यामध्ये त्यांचं ऑब्झर्वेशन असं होतं की याच्यात लैंगिक उद्देश नव्हता. आता लैंगिक उद्देश, हॅव्हिंग सेक्सुअल इंटेन्शन, हा एक महत्वाचा धागा धरून नागपूर खंडपीठाने मुंबई हायकोर्टाच्या हा निर्णय दिला होता आणि आरोपीला निर्दोष मुक्त सोडलं होतं. ही केस महाराष्ट्र राज्यातर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये अपिलात नेण्यात आली आणि या अपिलामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्ती, एक न्यायमूर्ती ललित आहेत, दुसरे न्यायमूर्ती रवींद्र भट आहे व तिसरे न्यायमूर्ती श्रीमती बेला त्रिवेदी आहेत. या 3 न्यायमूर्तीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय देताना या केसवर नागपूर खंडपीठ
मुंबई हायकोर्टाचा निर्णय तर डावललाच, त्याला स्थगिती दिली, तो निर्णय लागू होणार नाही, रद्द केला. आणि त्या ठिकाणी काही ठळक ऑब्झर्वेशन्स नोंदवले. ते 2 ऑब्झर्वेशन्स अतिशय महत्वाचे आहे. पहिलं ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्ट असं म्हणतं, की संदिग्धता शोधण्यात उच्च न्यायालयाने अतिउत्साह दाखवू नये. संदिग्धता म्हणजे ग्रे एरिया, ब्लॅक अँड व्हाईटच्या मधला ग्रे एरिया, ज्या ठिकाणी आपण म्हणतो की आरोपीला संशयाचा फायदा दिला गेला पाहिजे. पण संशय हा प्राकृतिक पद्धतीने प्रक्रियेत निर्माण होत असेल तर, पण मुद्दामून कुठेतरी जाऊन आम्ही संशय शोधण्याचा जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा हायकोर्टाच्या या खंडपीठाचं चुकलेलं आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे. सुदैवाने म्हणा किंवा मग दुर्दैवानेही म्हणता येईल, नागपूरच्या खंडपीठाचा हा निर्णय ज्या न्यायाधीशांनी दिला त्या सुद्धा हायकोर्टाच्या महिला न्यायाधीश आहेत. आणि सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं, की तुम्ही ही संदिग्धता किंवा आरोपीला संशयाचा फायदा देणं, त्यासाठी शोधकार्य केल्यासारखे नुसतं काहीतरी कारण शोधून काढायचं आणि आरोपीला संशयाचा फायदा द्यायचा, अशा पद्धतीचा निर्णय तुम्ही दिलेला आहे का, असा प्रश्न त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात की संदिग्धता शोधण्यात उच्च न्यायालयाने अतिउत्साह दाखवू नये. न्यायिक प्रक्रियेवर मला वाटतं ही फार मोठी चपराक आहे. अशा पद्धतीचं ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने देणं, याचा निश्चितपणे विचार उच्च न्यायालयाचे जे सन्माननीय न्यायमूर्ती असतील, न्यायाधीश मॅडम असतील, त्यांनी विचार करावा की सुप्रीम कोर्टाला आज हे का म्हणावं लागलं. आता याला जोडून दुसरा प्रश्न असाही निर्माण होतो की उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना हा अतिउत्साह संशय शोधण्यामध्ये, संदिग्धता शोधण्यामध्ये का आहे, कशासाठी आहे? त्याची काही व्यक्तिगत कारण आहे, काही व्यावसायिक कारण आहे, काही सामाजिक कारण आहे, की मग काही राजनैतिक कारण आहे? त्याचाही विचार या ठिकाणी झाला पाहिजे. आणि म्हणून उच्च न्यायालयाला दिलेली ही एक आदेश वजा सनसनीत सूचना आहे सर्वोच्च न्यायालयाने, की तुम्ही आरोपीला मदत व्हावी त्यासाठी शोधकार्य आरंभल्यासारखं अतिउत्साहाने संशय शोधण्याचं काम करू नका. जर तो संशय परिस्थितीजन्य असेल तर गोष्ट वेगळी आहे. आणि स्त्रीचं लज्जाहरण झालं, तिला लज्जा उत्पन्न झाली, हे कोण ठरवणार? आरोपीने ठरवायचं का? आरोपीचे वकील ठरवणार का? प्रॉसिक्युटरने ठरवायचं का? हे त्या स्त्रीने ठरवावं, कारण तिचं स्त्रीत्व विटंबित झालेलं आहे. खरं तर 354 IPC आणि पॉक्सोची जी कलमं आहे 7, 8, 9 वगैरे, या सगळ्या कलमांमध्ये एक महत्वाचा धागा अधोरेखित केलेला आहे. जे लेजिस्लेशन पॉक्सोचं तयार झालं त्याच्यामध्ये, की कुठलीही कृती जी स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची लज्जा उत्पन्न करून देईल, अशी कृती ही आक्षेपार्ह कृती कायद्यामध्ये गुन्हा म्हणून संबोधली गेलेली आहे. तर हे तिने ठरवायचं आहे. कपड्यावरून हात लावला, तो कसा लावला, कशासाठी लावला, त्याच्यामध्ये त्याचं लैंगिक इंटेन्शन नव्हतं, हे सगळे शोध लावण्याची काय गरज आहे ज्युडिशियरीला? ज्युडिशियरीने ते बघावं की खरंच त्यांनी हे केलेलं आहे, त्याचा परिणाम त्या महिलेच्या, त्या स्त्रीच्या मानसिकतेवर काय झालेला आहे. आणि त्या स्त्रीला तिच्या स्त्रीत्वाची लज्जा उत्पन्न होणारी ती कृती वाटत असेल, तर तो कायद्यामध्ये गुन्हा आहे. किंबहुना त्याचसाठी हे लेजिस्लेशन आणि हा कायदा निर्माण झालेला आहे. तो तुम्हाला त्या दृष्टीने त्याचा विचार करायला पाहिजे, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. या सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये दुसरं ऑब्झर्वेशन नोंदवलेलं आहे, तेही तितकंच महत्वाचं आहे. कायद्याच्या तरतुदीचे उद्देशात्मक व्यापक अर्थ जोपर्यंत लावले जात नाही, तोवर तो कायदा प्रभावी होऊ शकत नाही. 18 नोव्हेंबरचं हे डिसिजन सर्वोच्च न्यायालयाचं, आणि याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र महिला आयोगाची सुद्धा भलावण केलेली आहे, त्यांचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. आणि हे दुसरं ऑब्झर्वेशन बघा, की कायद्याच्या तरतुदीचे उद्देशात्मक व्यापक अर्थ लावले जात नाही, तोवर कायदा प्रभावी होऊ शकत नाही.
पॉक्सो हा कायदा स्त्रियांवर आणि लहान मुलावर होणारे लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी जर तुम्ही केला असेल, तर त्या कायद्याचा व्यापक अर्थ आणि समावेशक असं अप्लिकेशन तुम्ही जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत तो कायदा प्रभावी ठरणार नाही. आता ही ही जी बाब आहे, हे फार मोठं दुखणं आहे न्यायिक व्यवस्थेत. आणि न्याय व्यवस्था या दुखण्याचं खापर नेहमी तपास यंत्रणावर फोडत असते, की तपास यंत्रणेने त्याच्यावर सखोल तपास केला नाही. पण इथे न्यायालयानेच याचा व्यापक अर्थ लावलेला नाही आणि म्हणून कायद्याची जी खरी बूज आहे ती राखल्या गेली नाही. कायदा कशासाठी केला होता? उद्देशिका काय? कायद्याच्या उद्देशिकेची व्यापकता लक्षात घेऊन जर तुम्ही तो कायदा अप्लाय केला आणि तशा शिक्षा दिल्या, तरच तो कायदा प्रभावी ठरू शकेल. आणि म्हणून हा फार मोठा रोष या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठावर येतो, मुंबई उच्च न्यायालयाच्या, की कायद्याची उद्देशिका तुम्ही इथे लक्षात घ्या. कायद्याची उद्देशिका अशी आहे, की ज्या पद्धतीनं आता एनसीआरबीचे आकडे दिसत आहे, की ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या मोठ्या संख्येने वाढ होत या गुन्ह्यांमध्ये आणि तुम्ही कायद्याची व्यापकता संकुचित करून टाकता या ठिकाणी. आरोपीला संशय मिळेल अशा प्रकारचा शोध घेऊन त्याच्यामध्ये तो अतिउत्साह दाखवून त्या आरोपीला संशयाचा फायदा देऊन टाकता. काही मनातले प्रवास साठा कोणाची मानसिकता ठरवेल? महिला न्यायाधीशांची, आरोपीच्या वकिलाची, की त्या दस्तूर खुद्द स्त्रीची जिच्यावर ही लज्जास्पद वेळ आलेली आहे तिची. तर तिची मानसिकता महत्वाची आहे. हे जर कायद्याला अधोरेखित करायचं असेल तर तुम्ही त्याचा अन्वयार्थ लावत असताना अतिउत्साह लावून असे संशयाचे शोधमार्ग बंद करावेत. अशा प्रकारची ही चपराक या निर्णयाने दिलेली. आपल्याकडे होतं काय, हे निर्णय खरं तर फार मोठ्या प्रमाणावर व्यापक दृष्टीने चर्चेला आणले गेले पाहिजे. याच्यावर लिखाण झालं पाहिजे. तसं होत नाही. नको त्या गोष्टीवर आपण जास्त कथ्याकूट आपल्या मीडियामध्ये करत असतो, पण याच्यावर एकही कुठे डिबेट किंवा एकही चर्चा झालेली मला दिसलेली नाही. विशेष म्हणजे हा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाचे 3 न्यायाधीशांचं खंडपीठ होतच, परंतु त्या खंडपीठाच्या बरोबरीने अॅमिकस क्युरी नावाचा एक प्रकार आहे, ज्याला आपण न्यायालयाचा मित्र म्हणतो. अॅमिकस क्युरी म्हणजे असा एक निस्पृह न्यायाधीश पात्रतेचा वकील असतो. तो वकील या दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन एक निस्पृह त्याचं काय म्हणणं आहे हे मांडत असतो. त्याच्यामध्ये न्यायदानाच्या प्रक्रियेत सर्वोच्च न्यायालयाला मदत होते किंवा त्या कुठल्या न्यायालयाला असेल त्या न्यायालयाला मदत होते, म्हणून याला न्यायालयाचा मित्र असं म्हटलेलं आहे. अॅमिकस क्युरी हा इटालियन शब्द प्रघाताने कायद्यामध्ये रूढ झालेला कायदेशीर एक शब्द आहे. तो ते इंग्रजी एक टर्म आहे ती बोलायची, पण हा कायद्याचा खरा मित्र असतो. हे काम सिद्धार्थ लुथरा नावाच्या प्रख्यात वकिलांनी पार पाडलेलं आहे आणि त्यांचंही म्हणणं असं आहे, की नागपूर खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाचं या ठिकाणी चुकलेलं आहे. त्यांनी कायद्याच्या तरतुदीचा व्यापक अर्थ लक्षात घेतला पाहिजे, तरच कायदा प्रभावी होऊ शकेल आणि अनाठायी अतिउत्साह दाखवून संशय शोधण्याचा प्रयत्न करू नये. अशी ही महत्वाची केस या ठिकाणी आहे. उच्च न्यायालयाच्या अधिकारावर सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे दडपण निर्माण करून सांगितलेलं आहे, ठणकावून सांगितलेलं आहे, की तुम्ही या प्रकारचे निर्णय असं लावू नका. याचं एक द्योतक हे सुद्धा आहे, की आपल्या देशातली न्यायव्यवस्था साबूत आहे आणि देशातल्या न्यायव्यवस्थेने ही बाब फार विश्लेषकपूर्वक, गांभीर्याने, संवेदनशीलतेने घेतलेली आहे. हा एक महत्वाचा त्याच्यातला भाग आहे. आणि मी असं अभिष्ट चिंततो, की या देशात जे असे गुन्हे आहेत लैंगिक अत्याचाराचे, स्त्रिया व लहान बालकं यांच्या विरुद्ध एक फार मोठ्या प्रमाणात आहे. अनेक सामाजिक संस्थांची जी निरीक्षणं आहेत ती फार धक्कादायक आणि मन चक्रावून टाकणारी आहेत. सगळ्याच समाजामध्ये ज्या मुली, लहान मुली आणि स्त्रिया आहेत त्यांच्यावरती घरातल्या मंडळीकडून जास्त अत्याचार होतात. जवळच्या नातेवाईकाकडून, शेजाऱ्या-पाजाऱ्यांकडून अत्याचार होतात. याला कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे आणि ज्या महामहिम सांस्कृतिक संस्था स्वतःला सांस्कृतिक म्हणवणाऱ्या आहेत, त्यांनी याच्यावर येऊन पुढे काम केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याच भाग समावेशक दृष्टीने आपण बघितला पाहिजे. याच्यात फक्त सामाजिक संस्था पुढे येऊन असं नाही, पोलिसांनीही याचा अतिशय सकारात्मक विचार केला पाहिजे. राज्य शासनाने याची हातोटी बजावली पाहिजे. महिला आयोगासारख्या ज्या संस्था ते फार चांगलं काम महिला आयोगाचं या ठिकाणी झालेलं आहे. हे नागपूरच्या खंडपीठाच्या निर्णयाला त्यांनी आव्हान दिलं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात अशा प्रकारे स्त्रियांची बाजू आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराची बाजू जी आहे ती उचलून धरून त्याच्यावर कसे हे बंद येतील याचा प्रयत्न केलेला आहे.
शिक्षण शिक्षण संस्थेने याबाबत फार डोळ्यात तेल घालून लक्ष देणं आवश्यक आहे. अनेक धर्मसंस्थांमध्ये अशा प्रकारचे अत्याचार स्त्रियांवर आणि मुलांवर मंदिरांमध्ये, मशिदीमध्ये, बाकीच्या धर्मस्थळी असे अत्याचार होताना जेव्हा आपल्याला बघतो, तेव्हा मला असं वाटतं की सगळ्यांनी मिळून समावेशक याचा एकत्र विचार करायची गरज आहे. आपण सुधारणावादी लोक जेव्हा झाडाच्या पोकळीत राहून अंगाला हिरवी पानं गुंडाळायचो, तिथून आज आपण स्पेसमध्ये बसून इकडे-तिकडे फिरतोय. ही आपण केलेली सुधारणा आहे, प्रगती आहे. पण या प्रगतीला अशा प्रकारे जर असंस्कृतपणाचं, रानटीपणाचं, अघोरीपणाचं, अश्लील वळण लागणार असेल, तर तो मानवतेवरती काळिमा समजावा आणि याचा गांभीर्याने सर्वांनी विचार करावा. एवढं बोलून मी आजचं सेशन अगोदर आज इथे संपवण्याची अनुमती मागतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.